जळगाव जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि बेरोजगार तरुण सहभागी झाले। भर पावसात कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी केली। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मुद्द्याकडे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। स्थानिकांना रोजगार देण्याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। येत्या 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास सरकार विरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे। आज भर पावसामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये बरेचसे युवक आपण बघत आहोत की रोजगारासाठी इथे आलेले आहेत मोर्चासाठी। आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे 11 आमदार आहेत पालकमंत्र्यासकट, या सर्व आमदारांची इच्छा आहे की बेरोजगार फक्त त्यांच्यामध्ये कार्यकर्ते म्हणून राहावे, यांना रोजगार उपलब्ध करून देता कामा नये आणि हे कार्यकर्ते फक्त त्यांच्या मागे फिरावे। म्हणून यांनी कुठल्याही प्रकारच्या इथे कुठल्याही मोठा असा फॅक्टरी किंवा प्रोजेक्ट आणलेला नाहीये। विशेष करून पालकमंत्री असतील, गिरीश भाऊ असतील, हे सक्षम आहेत। इथे तीन मंत्री आहेत, केंद्रात एक मंत्री आहे, तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये रोजगार नाही। आपण बघू शकता की हजारोच्या संख्येने ते रोजगार उपलब्ध झाले की जे लोक रोजगारासाठी, पाणी आमचं, महाराष्ट्र आमचा, वीज आमची, भूमी आमची पूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रात जर पाहिलं जळगाव सकट तर एमपी यूपीत नाही, इथे रोजगार भरले जातात। एमपी यूपीचे मुलं जर रोजगार करतील तर महाराष्ट्रात भुके मरतील। कुठे येतील महाराष्ट्रातली मुलं? आता ही कंडिशन आहे। भविष्यामध्ये येणाऱ्या 2029च्या निवडणुकांमध्ये याच्या विपरीत परिणाम 100% बीजेपीला दिसेलच। मी ईश्वर पाटील, लालासा, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, जळगाव। मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तर दिले। आपण समाजाचे काम करतो आणि समाजालाच मायबाप मानतो असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले। समाजातील एका व्यक्तीने एक नवीन गाडी घेतल्यानंतर पाटील माझ्या गाडीत बसा आणि फिरा असं म्हणत आपल्याला गाडीतून फिरवलं जातं असं त्यांनी सांगितलंय। तुम्हाला कोणी गाडी देतो का असा सवालही त्यांनी विरोधकांना केलाय। माझ्याबाबत खूप उकरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। माझ्यावर काही लोकांचं खूप लक्ष असल्याचंही जरांगे पाटील म्हणालेत। चर्चा सुरू झाली, विरोधक पण टीका करतात। अरे दानसूर लागते, दानसूर लागतो, मला कोणी विचारित नाही। घंटे माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना। आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा। हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना। मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना, मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली। आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते, तुम्हाला कोण बसा म्हणतात? घंट्या तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचारी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी। माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा, सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्या कोण, शाळेचं पूजा करून घेतात लोक। नवी गाडी आणली की त्यांनी आणली, ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा, मला येऊन दे इकडं। बसलो, त्यात काय काम्या घेतली का मग एक? अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव। तुमच्यासारखे मला पैसे कमायचे नाहीत, तुमच्यासारखे मला पदं मागायचे नाहीत, तुम्हाला जीव लावित नाहीत लोक। मी माझ्या समाजासाठी पैसे नाही मागत, पदं नाही मागत, माझा समाज माझ्यावरती जीव लावतोय, कारण मी त्या समाजाच्या लेकरासाठी जीव पणाला लावलाय। आणि मग समाज माझा, मी जसं तळहाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना, ते माझे मायबाप आहेत ना राव। त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी। कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय मला तुम्ही लय उकरून चालू केलं। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात काही सिक्रेट आहे का? कशाचं? पण मला नाही व्हावं माहिती, कोणचे संबंध म्हणता का? कोणचे संबंध? या सगळं ह्याच्या राजकारण संबंधात फरक आहे, मला नाही व्हावं माहिती। नाही, ह्याच्या मागं फक्त जे बावनकुळे सरकारचं बरोबर सारखं बोलतायत किंवा तुमच्यावर बोलतायत, त्यावर देवेंद्र फडणवीस मागा इतकं असं वाटतं असल्याशिवाय करूच शकत नाही। भाजपची एक रणनीती वेगळी, कोणाचे आमदार खासदार मंत्र्याचे टप्पर नाही भाऊ बोलायची, त्यांना विचारल्याशिवाय। प्रमाणपत्र रद्द केले ती चूक दुरुस्त करा, एवढंच माझं म्हणणं आहे। लांबू नका प्रकरण, मराठ्यांच्या नादी लागू नका।
मराठी पेटलेत. पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कधीच पेटत नाहीत. जागे झाले असे खरबडून त्याने अख्खा महाराष्ट्र ढवळून काढला. आता असली लाटू सळी मा फेस पडाय फोन उचलू पोरायचं आमच्या. कुणी म्हणतं आम्हाला बैठका द्या. आपल्या इकडं गावा घ्यायच्या. मुंबईवाले म्हणतात आमच्याकडे कधी आहे. रायगडहून फोन चालू झालेत. अमरावती जळगाव इकडून तिकडून सगळे फोन सुरू झाले जातात. यवतमाळपासूनचे मराठवाड्यात एवढाच यातला ते म्हणतात तुम्ही माघारी का येणार आहे. म्हणलं अर्ध्या सोडून देऊ की. इतका पश्चिम महाराष्ट्र पेटला भयानक. नवी क्रांती करायच्या तयारीत आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा उभा राहिला. नवी क्रांती करायची. राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत उद्धवजी तुम्ही झेंडा बदलला, अजेंडा बदलला असा आरोप केलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून उद्धव ठाकरे दूर गेल्याचंही त्या म्हणाल्यात. एकनाथ शिंदे हे शेतकरी, लाडकी बहीण आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत असल्याचं सांगत विकासासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटायचं नाही का असा सवाल वाघमारे यांनी केलाय. उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नांपेक्षा रीलमध्ये झळकण्यात अधिक रस दाखवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना न्यायव्यवस्थेवर संशय घेणं म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचं सांगत तुम्हाला कशाची भीती आहे, न्यायालयावर विश्वास नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. न्यायव्यवस्थेचा आदर करण्याची भूमिका त्यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी 2019च्या जनादेशाशी गद्दारी केल्याचा आरोप करत कोरोना काळातील कारभारावरूनही त्यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे गद्दार आहेत. जनतेचे प्रश्न आणि विकास काय असतो हे त्यांना माहिती नाही अशी घणाघाती टीका वाघमारे यांनी केली आहे. उद्धवजी जसे तुम्ही झेंडा बदलला, तुम्ही अजेंडा बदलला, त्याच्यामुळे स्वतःवरून जगाची परीक्षा करायची नसते. माननीय पंतप्रधान मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना तुमच्यासारखं फक्त राजकारण आणि पैसा आणि पैशाचे कंटेनर एवढंच नाही दिसत. एकनाथ शिंदे साहेबांना शेतकऱ्यांची काळजी आहे, लाडक्या बहिणींची काळजी आहे, मतदारसंघाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाची काळजी आहे. त्यामुळे ते विकासाचे अनेक प्रश्न घेऊन माननीय पंतप्रधानांना भेटले. त्याच्यामध्ये तुम्हाला इतकी का भीती वाटते? न्यायालयावरती विश्वास नाहीये का तुमचा? या देशाच्या संविधानानं जी न्यायव्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालते ना, ती इतकी मजबूत आहे की ती प्रत्येकाला न्याय देते. आणि म्हणूनच आमच्या पक्षाचा, आमच्या नेत्याचा संविधानावर आणि संविधानाप्रमाणे चालणाऱ्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु ज्या पद्धतीचा संशय उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय, मला वाटतं की तो न्यायालयाचा अवमान करत आहे. ताई, कोर्टात केस सुरू असताना भेट कशामुळे दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बघा, कोर्टामधली केस ही सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे, तिथे युक्तिवाद चालू आहे. आम्ही न्यायालयाचा आदरच करतो. पण मला सांगा की मग एका उपमुख्यमंत्र्यांनी, एका पक्षाच्या नेत्यांनी आपल्या राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटायचंच नाही का? उद्धव ठाकरे हे घर कोंबडा आहे. ते कधी घराच्या बाहेर पडत नाही. त्यांना कुणाचं देणं घेणं नाही. आता फक्त त्या झेंजीच्या आंदोलनाला ते कसे काय दिल्लीपर्यंत आले रीलमध्ये झळकण्यासाठी ते त्यांचं त्यांनाच माहिती. कारण बुडत्याला काडीचा आधार तसा उद्धव ठाकरेंना दिपकेंचा आधार असं झालं. त्यामुळे आता त्यांचं राजकारण हे फक्त त्याच्यावरती चाललंय. त्यांना विकास माहिती नाही, त्यांना प्रश्न माहिती नाहीत. जनतेच्या प्रश्नासाठी जाऊन भेटायचं असतं, त्याचा पाठपुरावा करायचा असतो, हे माहितीच नाही ना उद्धव ठाकरेंना. त्यामुळे त्यांना सारखं तसं वाटतं. फोमो झालाय त्यांना झेंजीच्या भाषेत. गद्दारांना भेटायला वेळ आहे, पण झेंजींना भेटायला त्यांना वेळ नाही, आंदोलनकर्त्यांना भेटायला वेळ नाही असं तेही म्हणतात. उद्धव ठाकरे हे स्वतः महागद्दार आहेत. महागद्दार, महाराष्ट्राचे गद्दार. कारण लोकशाहीप्रमाणे जनादेश सगळ्यात महत्वाचा असतो. 2019ला जो जनादेश महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला होता ना, त्या जनादेशाशी गद्दारी करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. जेव्हा कोविडमध्ये जनता हुरपळत होती ना, तेव्हा मुख्यमंत्री म्हणून स्वतःचं कर्तव्य न निभवता घरकोंबडा बनून फेसबुक लाईव्ह करून जनतेशी गद्दारी करण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणणारे, आपल्या पक्षाच्या रॅल्यांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे, मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपीला स्वतःच्या प्रचाराला बोलवणारे आणि वंदे मातरम म्हणायला नकार देणारे अबू आझमीला आणि कारसेवकांच्यावरती गोळ्या चालवणाऱ्या सपाच्या नेत्यांना मातोश्रीवरती बोलवून बाळासाहेबांच्या फोटो पुढे त्याचा सत्कार करणारे उद्धव ठाकरे हिंदुत्वाचे महागद्दार आहेत, महाराष्ट्राचे गद्दार.
गोंदिया जिल्ह्यात 9 ऑगस्टच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फायदा जिल्ह्यातील धरणांना झालाय। मुसळधार पावसामुळे चारही प्रमुख धरणांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली, त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह, शिरपूर, कालीसराळ आणि पुजारी टोला ही 4 प्रमुख धरणं आहेत। 9 ऑगस्टच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली। सध्या पुजारी टोला आणि कालीसराळ धरणांमध्ये जवळपास 75% पाणी साठा उपलब्ध आहे, तर इटियाडोह आणि शिरपूर धरणामध्ये सुमारे 45% पाणी साठा झालाय। धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा निर्माण झाल्यामुळे आगामी काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसंच शेतकऱ्यांच्या सिंचनाची चिंता काही प्रमाणात दूर झाली। दरम्यान आगामी दिवसात पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास धरणाच्या पाणी साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं 95% काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात नागोठणे परिसरासह महामार्गाच्या अनेक भागात मोठे खड्डे, अपूर्ण कामं आणि वाहतुकीच्या समस्या असल्याची टीका मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांनी केली। नागोठणेजवळील एक पूल वाहतुकीसाठी बंद आहे। महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय। काही ठिकाणी कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित करत ढिसाळ पद्धतीने पेव्हर ब्लॉकचा वापर केल्याचा आरोप मनसेने केलाय। 95% काम पूर्ण झालं असेल तर हे खड्डे कुणाचे, असा सवाल धुळे यांनी केलाय। कागदावर काम किती टक्के पूर्ण झालंय यापेक्षा प्रत्यक्षात प्रवाशांना सुरक्षित आणि खड्डेमुक्त प्रवास मिळतोय का हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलंय। भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या भूमिकेवरही धुळे यांनी टीका करत महामार्गाची प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी रस्त्यावर उतरावं असा टोला त्यांनी लगावलाय। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यामुळे काहींच्या पोटदुखीला सुरुवात झाली अशी बोचरी टीकाही त्यांनी केली। महामार्गावरील दुरवस्थेबाबत मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण काय भूमिका घेतंय याकडेच लक्ष लागले। दिनांक 9/8/2026 रोजी अर्जुन नगरमध्ये एका घरावर फायरिंगचा इन्सिडेंट घडलेला होता रात्री 9 ते 9:30च्या दरम्यान। त्या घटनेमध्ये आम्ही तपासामध्ये 4 आरोपी आतापर्यंत निष्पन्न केलेले आहेत। 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यामध्ये मुख्य सूत्रधार जो आहे त्याचा आम्ही शोध घेत आहोत। तपासामध्ये आम्हाला बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी रिव्हील होतील की त्याचं म्हणजे स्वतःच्याच घरावर फायरिंग करण्याचं कारण काय आहे काय नाही वगैरे, त्या दृष्टिकोनातून आम्ही सविस्तर तपास करू। अर्जुननगर परिसरात तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात छडा लावलाय। तपासात स्वतःच्या घरावर गोळीबार करण्यासाठी तलाठी विपुल ठाकरे यांनी आरोपींना 1.5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचं समोर आलंय। 9 ऑगस्ट रोजी ठाकरे यांच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती डायल 112 वर मिळाल्यानंतर गाडगेनगर पोलीस आणि गुन्हे शाखेने तपास सुरू केला। पोलिसांनी 100हून अधिक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। या प्रकरणी बादशाह सिंग, अजब सिंग टांग, अजय भोसले, राजसिंग टांग आणि चंद्रसिंग उर्फ शेरू सिंग शाकला या 4घांना अटक करण्यात आले। चौकशीत ठाकरे यांनी आरोपींना सुरुवातीला 10,000 रुपये दिल्याची माहिती समोर आली। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि तलाठी विपुल भानुदास ठाकरे फरार आहेत। त्यांचा शोध सध्या सुरू आहे। स्वतःच्या घरावर गोळीबार करण्यामागील नेमका उद्देश काय याचा तपास पोलीस करतायत। अकोला मूर्तिजापूर मार्गावरील दहिगाव गावंडे परिसरात जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या खोदकामाचं काम सुरू असताना जेसीबीच्या धडकेत 64 खेडी योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली आणि त्यानंतर गेल्या 1.5 ते 2 तासापासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते। एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहून जात असल्याचं चित्र आहे। पाईपलाईन फुटल्यानंतर एकही अधिकाऱ्यांनी येऊन पाहिलं नाही, त्यामुळे पाणी पुरवठा किती काळ विस्कळीत राहणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।